स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली असून तरी सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी काय म्हणाले पहा। आज बैठक झाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी, काय नेमकं ठरवलं? 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे। याचा अर्थ विकासाला आमचा विरोध आहे अशातला भाग नाही, त्याची आवश्यकताच नाही। कारण एकूणच हा शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी नाही, भाविकांच्यासाठी नाही, तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे। नाहीतरी एकूणच हा महामार्ग जो नियोजित आहे तो आणि रत्नागिरी नांदेड हा जो नवीन झालेला महामार्ग आहे, हे दोन्ही महामार्ग समांतर जातात। दोन्हीमध्ये जास्तीत जास्त 25 किलोमीटरचं अंतर आहे आणि काही ठिकाणी 3 किलोमीटरचं अंतर इतक्या समांतर पद्धतीने हे नांदेडपर्यंत दोन्ही महामार्ग जाताना दिसत आहेत। मग याचा अर्थ ह्या महामार्गाची गरज आहे का? कारण ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग नियोजित केलेला आहे ते कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अगदी परळी वैजनाथ असेल, कुठल्याही देवस्थानला जात असताना ट्रॅफिक जाम झालेला आहे, लोक अडकून पडलेले आहेत। असं काही झालेलं नाही। उलट आता जो काही सांगलीपासून उस्मानाबादपर्यंत जाणारा जो काय महामार्ग आहे त्याच्यावर जे 2-3 नवीन टोल नाके बसवले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं, त्याच्यामध्ये अपेक्षित टोल वसूल होत नाही। याचा अर्थ तिथंच त्यांना अपेक्षित असलेली वाहतूक नाही आहे। मग नवीन मार्ग काढायची गरजच काय? नव्या महामार्गामध्ये नवे टेंडर काढता यावेत आणि त्यात पैसा खाता यावा म्हणून एका समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली, शक्तीपीठानं किती शक्ती मिळणार आणि कोणाची किंमत किती होणार आहे? आम्ही हे होऊन देणार नाही। सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळी स्थिती आहे। जनावरांना चारा मिळत नाही आणि अगदी वेळेवर मान्सून आला तरीसुद्धा ही स्थिती अजून 2 महिन्यापर्यंत राहणार आहे। कारण पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी चारा तयार होत नाही। पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणालाही त्याचं काही पडलेलं नाही, कुणी त्याचा गांभीर्यानं विचार करायला तयार नाही। सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते, जनावरं चाऱ्यासाठी टावू पडत आहेत, सरकार काहीच करायला तयार नाही। ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे। एकतर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकाचं पाणी वेगळं आहे। त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते? आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर संबंधितांच्यावर गुन्हेगार दाखल झालीच पाहिजे, पण कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे। आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल। कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतं आहे आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।